माल जरी तो असला तरी आता तो बाजारात आला आणि खरीददार मी आहे. तेव्हा जरा आदबी न बोलायचं. हां. राम राम मंडळी, यांना तर आपण ओळखता. खोडापासून ते आत्तापर्यंत बऱ्याचशा मराठी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची आणि दमदार आवाजाची छाप टाकणारे अनिल नगरकर. आपल्या बार्शी भगवंत नगरीतील सर्व कलाकारांच्या वतीनं आणि अनिकेत फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं अनिलजींचं हार्दिक स्वागत. मंडळी म्हणतात की कोणतंही शुभकाम शुभ हातानंच करावं, म्हणून आज मी अनिकेत फिल्म प्रोडक्शनच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेते अनिल नगरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. आजच्या या शुभप्रसंगी आमचे जिवलग मित्र शंकरदादा वाघमारे, संगीत शिक्षक शंकरा विद्यालय बार्शी, तसेच गायक निहाल शेख, शिवकीर्ती न्यूजचे संपादक भूषणजी देवकर, अभिनेते हनुमंत काळे, आपणा सर्व मान्यवरांचे अनिकेत फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं हार्दिक स्वागत. अभिनेते अनिल नगरकर यांनी उद्घाटन केल्यानंतर आत प्रवेश केला आणि त्यांना उत्सुकता होती की स्टुडिओमध्ये काय काय आहे. खूप छान सजवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आलं आणि त्यांनी विचारलं की कसं कसं इथं काम चालतं. मी त्यांना सांगितलं एक साईडला मी हिरवा कपडा लावलेला आहे, तिथं ग्रीन स्क्रीन इफेक्ट क्रोमा वगैरे केलं जातं. आणि ही जी रूम आहे आत्ता आपण पाहताय त्या रूममध्ये आम्ही मुलाखतीसाठी ती रूम बनवलेली आहे. पॉडकास्ट वगैरे तिथं होतात. त्यानंतर आम्ही आत प्रवेश केला. हे जे समोर बाल्कनी आहे त्या ठिकाणी प्रोजेक्टर लावलेला आहे आणि समोर आपल्याला भिंतीवर मोठा फिल्मसुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस मेन स्टुडिओमध्ये आलेलो आहोत, आता या ठिकाणी मी पहिल्यांदा अभिनेते अनिलजींना चेअर दिलेली आहे बसायला. एक आदराचं मानपान माझ्याकडून त्यांच्यासाठी. सर्वांना बसण्याची विनंती केलेली आहे. मित्रांनो, ही गोष्ट मात्र खरी आहे बरं का. कुठलाही मोठा अभिनेता असू द्या, पहिलं साऊंड क्वालिटी चेक करणार, रेकॉर्डिंग रूममध्ये पहिल्यांदा येणार म्हणजे येणार. आणि तसंच झालं. अनिल नगरकरांनी पहिलं तर ते कानाला लावून साऊंड क्वालिटी चेक केली. साहित्य कसं आहे किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट बनवला गेलेला आहे याबद्दल पहिली त्यांनी जी उत्सुकता होती ती मनामधून बाहेर काढली आणि आमच्याशी डिस्कस केलं. आम्हाला फार आनंद वाटला. आम्हाला असं वाटलं की जिंकलो आम्ही. त्यानंतर आम्ही त्यांना सरपंच द पॉवरमॅन चित्रपटाचे काही सीन पाहिल्यानंतर अनिल नगरकरांनी कौतुक केले, शुभेच्छा दिल्या. त्यांचा आम्ही सर्वांनी मिळून सत्कार केला. त्यानंतर अनिकेतचाही सत्कार अनिल नगरकर साहेबांनी केला. त्यांनी केलेले चित्रपटाचे VFX टायटल हे पाहून त्यांनी कौतुक करून त्याला मार्गदर्शनही केलं. आम्हाला सर्वांना खूप आनंद वाटला की एवढ्या मोठ्या अभिनेत्यानं आमच्या पाठीवर थाप टाकून तुम्ही काम करताय ते खूप छान करताय. आणि ते म्हणून त्यांनी जे वरती छत होतं, घर होतं किंवा या सर्व गोष्टी किंवा ते प्लॅन कसे केलेले आहेत याबाबत डिस्कस केलं आणि खूप मोठ्या कौतुकाची थाप आमच्यावर टाकली. ते आम्हाला खूप आनंद वाटला. धन्यवाद साहेब. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. सर्व कलाप्रेमी आणि आमचे रसिक मायबाप यांचंही आमच्यावर खूप प्रेम असावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता अनिल नगरकर. मी बार्शीमध्ये आलो आहे मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी. तिथं आमचे मित्र महादेव जाधवर सर यांच्या स्टुडिओला, अनिकेत फिल्म प्रोडक्शन या स्टुडिओला भेट दिली. महादेव जाधवर सरांचा नवीन सिनेमा येतोय सरपंच नावाचा. या सिनेमामध्ये सरांनी मुख्य भूमिका केली आहे आणि याचं दिग्दर्शन महादेव जाधवर सर आणि प्रशांत जाधवर जे आमचे मित्र आहेत यांनी केलं आहे. लवकरच सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम, या टीमला सुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. महादेव सरांनी अशीच प्रत्येक वर्षी सिनेमाची निर्मिती करावी, वेगवेगळे सिनेमे करावे, यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.